नमस्कार, मी विलास पडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यातून आहे. तब्बल 2.25 महिन्यानंतर पुणे रेल्वे स्टेशनचं दैनंदिन कामकाज पुन्हा एकदा सुरू झालंय. आज पहिल्या दिवशी स्टेशनवरून पाटण्यासाठी पहिली गाडी सुटणार आहे, तर एकूण 7 गाड्यांची ये-जा होणार आहे. तसंच रेल्वे तिकीट बुकिंगची खिडकी सुद्धा पहिल्यांदा सुरू झाली आहे. प्राथमिक आरोग्य तपासणी करून प्रवाशांना रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश दिला जातोय. याबद्दलचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. 2.25 महिन्यानंतर पुणे रेल्वे स्टेशनचं दैनंदिन कामकाज जे सुरू झालेलं आहे, आपण पाहू शकतो इथं गाड्यांचं सगळे आवागमन जे आहे सुरू झालेलं आहे. ये-जा आज पहिल्या दिवशी या स्टेशनवरनं तशी एकच गाडी सुटणार आहे पटण्याला, ही रात्री. पण बाकीच्या स्टेशनवरनं जे पास होणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या सुरू होणार. म्हणजे आज पहिल्या दिवशी साधारण 7 गाड्या सुटतील, कारण ऑनलाईन बुकिंग अनेकांनी करून ठेवल्यामुळे साधारण पुढचे 20-25 दिवसाचं बुकिंग पूर्ण झालेलं आहे. त्यामुळं अनेकांना तिकीट मिळत नाही. असे सगळे जे ज्यांना बाहेर जायचं पण तिकीट मिळत नाही, अशी ही सगळी मंडळी परप्रांतीय मजूर इथं जमा आहेत. त्यांना कुठलीही सुविधा नाही आहे, त्यांना आत सोडलं जात नाही, पण त्यांना त्यांच्या गावाला जायचं. आप कहाँ से और कहाँ जाना चाहते हो? मुगलसराय जाना नहीं रास्ता था, चंदौली जिला है। फिर अंदर क्यों नहीं छोड़ रहे? नहीं जाने देना, बोले टिकट अभी नहीं है, बाद में आओ 1 घंटे बाद। 1 घंटे बाद फिर आपने टिकट निकालने की कोशिश की? मैंने कोशिश कर रहा हूँ, टिकट जाने नहीं दे रहे हैं अंदर, तो कहाँ से लेंगे टिकट? आपण पाहिलं पहिल्या दिवशी अशा पद्धतीने सगळे प्रवाशांना सगळा त्रास सहन करावा लागतो. रेल्वे स्टेशनच्या तिथं गेटवरती बुकिंग करून म्हणजे त्याचं पूर्ण मेडिकल चेकअप करून सोडलं जाते. साधारण 90 मिनिटं आधी गाडीच्या आधी प्रवाशांना आत सोडलं जाते, पण बाकीच्या प्रवाशांना कुठेही आत सोडलं जात नाही. त्यामुळे इथे सगळी बाहेर जी आत जाऊ इच्छिणारी मंडळी इथं उभा आहेत. म्हणजे रेल्वे स्टेशनचं कामकाज तर सुरू झालंय, पण फुल फ्लेज नाही. त्यामुळं कालांतराने हळूहळू या सगळ्या गाड्या वाढत जातील आणि रेल्वे स्टेशनचं कामकाज सोशल डिस्टन्स पाळून सुरू होईल. पण आता कशा पद्धतीने लोक सहकार्य करतात, कारण सगळ्यांना बाहेर जायचं, कोणाला आत यायचं, अशी सगळी परिस्थिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.